देवांना मुक्ताईचा ते बोधातून चांगले मुक्त झाले. त्या ओव्या 65, त्या 65 ओव्यातून मनाला जो धीर मिळतो आणि बुद्धीला परमात्मा कळतो आणि देहाचा संबंध अंतःकरण सोडून देतो, तेव्हा जेव्हा जे अंतःकरण बोधामध्ये एकाग्र होत, तल्लीन होत आणि साधूच्या संगतीत मन सावध होत, संसारात बेसावध असत, अविद्येमुळे परेशान असत आणि ब्रह्मज्ञानामुळं आनंदात येतो आणि स्वानंदात राहतो. आनंदाला भोगत मन नाही आनंद रूप होतो. आनंदाला साखरेला गोड करायला दुसरीकडे जावं लागत नाही. तसं मनाला जो परमात्मा भेटला तर सुख अन्य पदार्थाला पडत सुखाची आशा करावं लागत नाही. एकच परमात्माचा टप्पा आहे की अमृतानुभव ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीच्या नंतर जो अमृतानुभव आहे तो माऊलींचाच आहे आणि त्यानंतर चांगदेवाला बोध आहे तो मुक्ताबाईचा आहे. मुक्ताबाईच्या बोधामध्ये 65 ओव्या येतात आणि 65 ओळीमध्ये चांगदेवाला मुक्ती दिली. ते 9,000 ओवी सांगितलं ते 65 मध्ये आणलं. तेवढा म्हणजे मुक्ताईचा जो अथांग सागर आहे तो 65 ओवीत आहे. कल्याण जे 9,000 ओव्या लागल्या माऊलींना त्याचा सार कशात आला? फक्त 65 ओळीत. म्हणून त्या ओव्या फार महत्वाच्या आहेत आणि ते समजून घेणं महत्वाचं आहे. हे ओव्या झालते आमच्या पहिल्यांदा 2-3 वर्षाखाली. तुम्ही लोक नवीन जी आणि जो परमात्मा, जी माया आणि जे जगत, या 3 विषयावर आपण बोललो. 3 पदार्थात आपण चिंतन करायचं. मी माग सांगतो का? तिकीचे 4 आणले. जे परब्रह्म आहे सदा तुमच्या सोबत आहे, तुमचा संबंध आहे. जी माया ती तुम्ही मानली आहे, जी नाहीये ती अविद्या अनादिकालापासून तुमच्या बुद्धीमध्ये एक ठाण मारून बसली. कशामुळं? तिने तुम्हाला हातात घेतलं, बुद्धीमध्ये ती आली आणि बुद्धीला तिनं आपल्याकडे आकर्षित केलं. हे अविद्येचं लक्षण आहे. लक्षात घ्या. अविद्या काय करते? फक्त जीवाला हातात घेते. मग काय करते? भगवंताला आवरण करते. सेकंड टाइम डबल दुसरा पार्ट. पहिल्यांदा तिचं एकच खेळ आहे की भगवंताला दार लावणे. पहिल्यांदा तिचं एकच काम आहे की जीवाला आपल्या अंकित घेणं, त्याला देवाकडे जाऊन देणं. तिचा मुख्य टप्पा. ज्यांना भ्रम आहे, ज्यांना अविद्या आहे, त्यांना जगतातला आवडतो. जगाच्या बाहेरचं नाही. जगाचा बाहेरचं परमात्मा आहे. जगाचा जेव्हा बाध होतो तेव्हा जगताच्या नंतर जो आहे त्याला आधार आहे. जगताला तो आतही आहे, बाहेर पण आहे. जसं पाण्यावर लाट आहे, लाटेत पाणी आहे आणि लाटेच्या खाली पाणी आहे. सगळं पाणीच पाणी आहे. जर पाणी नाही तर लाट पण नाही. असं तो नाही तर त्या मायेला आश्रय पण नाही. म्हणून सो आश्रयचा विषय तुम्हाला हमेशा विषय विचार सागर अमृतामध्ये आपलं गेलं नाही की जिथं राहते त्याला झाकते. तो आश्रय सो विषय. त्या ठिकाणी आमच्या महाराजांना देव ठेवला होता. आता ग्रंथ चक्र कापत्य दोष, अवस्था दोष, ह्याच्यामध्ये हा विषय चालला होता. सो आश्रय सो विषय अशा 3-4 अवस्था आहेत बघ त्या मायेच्या. तर त्या ह्याच्यामध्ये ग्रंथ हातात होता, सत्संग चालू होता आणि त्यांचा नाटक आला. नेऊ नका म्हणले, पण नाटकाचं बोलले ते गोळीची बी खाली होते ना. काय नेऊ नका म्हणले दवाखान्यात. मग घरचे लोक काय करतात? थांबा निघा, नको 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 म्हणता ना उतून गाडी टाकली. कोण रस्त्यावर गेले म्हणजे हातात बोलत होती ना. नाही चालू होत असते. पाठ चालू असताना देव सोडला. भाग्य म्हणा आपलं येईल का असं चिंतन करता 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 चिन्मयता होईल का असं सांगा. राम म्हणता येईल ना. सत्यच असते काय असतो बेटा. नाही ना
आहे. मग त्यावेळेस हा विषय होता सो विषय. ती माया जड आहे, जडाला आधार चेतन असतं. आता हे आपण चेतन, जड चेतन आहे, जड आहे. याला धरायला, खाली ठेवायला, वरी आणायला आपण चेतन आहे. आणि हालचाल जड आहे, ते स्वतंत्र हालचाल करू शकत नाही. तसं मायाचं तंत्र कुठंच राहू शकत नाही. तिला सत्ता नाही, तिला आधार बी नाही, त्याच्यापाशी राहते. बरं राहिले तर गुन्हा राहते का? त्याला दाखील. बरं झाकलं जगळ दाखील. 3 काम करते ती. जीवाला हातात, बुद्धीला हातात घेते, भगवंताला आराम करते, शक्ती. आणि त्याच्याकडे राहतो म्हणजे शांतता नाहीये, चंचलता आहे, हे कार्य आहे. तिकडे मन जाते आणि छोट्याला पाहते, सोडून देते, दुःख बघते, भ्रम तयार करते, देहा संबंध होते, बुद्धी मातीत जाते आणि दुःखात लोळते. आणि तसं करता करता देह पडतो. मग दुःख सहन करता करताच बुद्धी त्या ईश्वराला सोडून देते आणि सुख दुःख धारण करते. जीव आत्मा तसाच बद्ध राहतो. हा देह जळतो आणि लिंग देह उरतो. कारण मी माझं, दिलेकर माझे, घर माझे, देह माझा, पैसा माझा, धन माझं, वैभव माझं, सगळं माझंच आहे ना. आणि मी आणि माझं चित्त उरत तो लिंग देह ह्या मृत्यू लोकात तसाच कायम राहतो. अनंतर त्याला मृत्यू नाही, ते मरत नाही, जळत नाही. मन वायू वाद जळत नाही. बुद्धी तेजाची स्वतः जाग नाही, एकच जळत. पण हा जळतो पंचमहाभूताचा. पण मधला तो सूक्ष्म मध्ये येतो, फिरतो. ह्या उपाधीतून त्याचं तसं पाप आहे, त्याला त्या तसा देह मिळतो. त्याला वासनात्मक देह मिळतात. दुसरे भाषेत तुमच्या आम्ही म्हणतो लिंग देह, दुसरे म्हणतात वासनात्मक देह. मग त्याला ह्या गर्भातून त्या गर्भात, त्या गर्भातून मग त्याला शुक्राचा सुद्धा गर्भ मिळतो. चांगलंय का? म्हणूनच वासना ही थांबावीच, अविद्या ही संपावी, ब्रह्मविद्या ही भोगावी आणि सत्संगाची, वेदाची संपत्ती लुटावी. मी कोण हे कळावं, अज्ञानाला जाळावं, परमात्म्याला बुद्धीशी एक करावं, वेदाचं चिंतन करून त्या भगवंताला स्मरावं आणि स्मरून त्याला एक रूप व्हावं. एवढंच आपण आयुष्यात करावं. भौतिकसाठी वळवळ करतच नाही. अब्ज असो का कुठे असो, ते तुम्हाला मोकळं, तुम्हाला बांधून ठेवतात. ते बंधने संतती आणि संपत्ती म्हणजे ते बंधन अडकून ठेवतात. संपत्ती अडकून ठेवते आणि संतती अभिमान करते. संतती कोणा माणसाला अभिमान येतो आणि संपत्ती म्हणला त्याचा होतो मोठ्याचा. क्षणभंगुर आहे ना, क्षणाक्षरात त्याचा नाश आहे, ते माणसं वाटते. त्याचा अविनाश आहे, ते विनाही वाटते. अविनाशी परमात्म्याकडे बुद्धीचा जो ओघ तयार होतो त्या आत्मचिंतनात. आणि अनात्म्याचा संबंध होतो अविद्येने. अनात्म्याचा आवडतो तुमच्या भ्रमानं, आणि तो मी आहे वाटतं तुमच्या पापात. तोच मी आहे देव. मी पाप बुद्धी म्हणतात. जेव्हा जेव्हा मी ते इथे म्हणतो देव वाटतं, तर ब्रह्महत्येचं पटक डोक्यावर येतं. ब्रह्महत्येमध्ये ब्राह्मणाला मारले. येतं मी नाही म्हणजे केलं बाबा मारली बाप, ते मी देव वाटते पुन्हा बाबन मिळले बाप. ही पाप लोकांना कळत गोष्टी. गोष्ट ब्रह्महत्या मग श्रवण प्रकारचं केलं मिळेल ना, जगाला काही कळ ना. कुठं बी होत होतो तो कुत्र्यासारखं पळायचं, कुत्र्यासारखं पळायचं. आपण काय करायलो आणि काय करू नये, कर्मात किती दिवस राहावं, कर्म कसा हातात घ्यावं, धर्मानं कसं वागावं, संतांचा बोध कसा घ्यावा, आत्मचिंतनात कसं जगावं, देवभावाला कसं टाकावं, आपल्या स्वरूपामध्ये कसं हे बुद्धीनं प्रवेश करावं, बुद्धीने भगवंतापासून कसं राहावं. आणि हे सगळं खोट आहे. नाटक, मतलबी, स्वार्थी. त्याला माझं मनात आयुष्य मातीत गेलं, त्याच्या आयात करून रडण्यामध्ये डोळे मातीत गेले. अरे बाबा मला दिसत नाही, मला दिसायला की मला चष्माच लागतो. एकाच बसला मला, मी मला अजून चष्मा नाही. किती बारीक वाटते बघ आता, केवढं बारीक आहे. बघितलं असं मोठा
आणली तुम्हाला भगवंताकडे जायसाठी. कुणीच तुम्हाला भगवंताकडे नेणार नाहीये. म्हणून कुणासाठी जीव सोडू नये, त्या लिप्त राहावं, विरक्त व्हावं, भक्त तरी व्हावं नाही तर मुक्त तरी व्हावं. संसारात मेल्यापेक्षा बाहेर या. दुःख सोसल्यापेक्षा सुखाला ओळखावं. दुःख किती सहन करायचं, का म्हणून करायचं, कशामुळे जीवाला जाळायचं आपल्या. जो देह भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे, जीव आणि भगवंताच्या नामासाठी आहे, आणि जे अंतःकरण तपश्चर्यासाठी आहे, जे हात ग्रंथ धरण्यासाठी आहे, दान करण्यासाठी आहे. दान करा, धर्म करा. आता हार व्हावा. आता फिरायला पण माझे हार बंद झाले पांडुरंगाचे. विचारा हार दाखवतो द्यायला याच्यामध्ये. माझ्या उंचीचा हार करते मी. माझ्या उंची चुक दुःख तुम्हाला भोगावं लागणार नाही. तर संघात मरत नाही तुम्ही, तिकडच मरते. तिथं काही भेटत नाही, तिथं सुख मिळत नाही, तिथं मी कोण कळत नाही. प्रपंच लोकांना आवडतो. करावा प्रपंच, करावा नेटका, कुठे नसावा फाटका. लक्षात, प्रपंच करावा नेटका, कुठे नसावा फाटका. त्याला फाटलू नये म्हणजे मन तोडू नये कुणाचं. हा 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 म्हणायचं, टाकलायचं. शेळ्या आणि मेंढ्या त्यांना काय कळत. प्रपंच लोक म्हणजे शेळ्या, त्यांना काय झाड बघितले खाल्या पाला खायचा, त्याला विषय बघितले खायचा. म्हणून शेळ्या मेंढ्या कळतं काय सांगा. शेळ्याला काय कळतंय, झाड कुणाचं शेत कुणाचं. रक्कून काठी खाती मुलं कशाचं गेल्या. तसं विषय खातो माझी काठी खात. आवड विषयाची, संबंध देहाचा, बुद्धी वाचण्याची. खरं काय तिथं विषयात सुख नाही, देह बी तुझा नाही, ते माझं वाटतं. जगत खरं नाही, खरं वाटतं. नाते बरे नाही, बरे वाटते. आणि चटकी मिळाल्यावर आणि खटकी मिळाल्यावर तोड बघून वाटतं. मग आधी वाजायला मरते. इतकं हुस्त राहायचंच नाही. मरायचं घरात ते. म्हणून अति धन काहीच कामाचं नाही, अति मान काहीच कामाचं नाही, अति ज्ञान कामाचं, अति भक्ती कामाची, अति विरक्ती कामाची, अति विवेक कामाचा, अति सत्संग कामाचा, अति परमार्थ कामाचा. बाकी सगळं हराम आहे. काही नाही. परंपरा शेत, शेताचे मालक 56, 200 एकर काय 4 धरून त्याचे मालक किती बदलणार. पिढ्या मालक बदलले, फक्त भूषण 200च मालक. ताप किती 200च्या माग, वनवास किती बघावं लागते. 200 आहे म्हणायला कळत का. 200 वय पटकन की मरके जरा. बाबीला काल जाऊ लागलो होता मी. देवाला जायचंय, विषय चिंतन, संसाराचं चिंतन, नात्याचं चिंतन करतो की नाही. मग ज्या बुद्धीला जे वळण लावलं ते येतं. आता रात्री अभ्यास केला नाही, मला असं काय चिंतन आलं. चिंतन बुद्धीमध्ये जमा होतं वेदाचं. सतसंगाच्या द्वारे अध्यात्म साधन तुम्हाला देहामध्ये बोधाच्या रूपानं थांबतोय. सत्यशास्त्र सत म्हणजे परमात्मा. अध्यात्माला काय म्हणले, सत, आणि देहाला म्हणले असत. इथे ओळख होती ईश्वराची, प्राप्ती होती त्या परमात्म्याची. संबंध त्याचा रोज भोगता येतो तो ज्ञानी असतो. संबंध देहाचा भोगतो तो अज्ञानी असतो. विषयाकडे जातो तो पामर असतो, आणि विषयाचा भोग घेतो तो पापी असतो. भोग घ्यायची मर्यादा आहे ना. 51, 52, 50 के बाद 1 है ना. म्हणजे बालपणी कळत नाही, कारण देशात होती दारूची मत काय नशाची ठरली. आणि नंतर ते नशा उतरली की मग वना जाऊन हे शिकायचं, मी कोण आहे, का आलो, आलो, आणि मी काय करायला. तर मी का आलो किंवा योगाला कळत तर तुमच्या आमची काय करताय, कळलं का चांगदेवाला. म्हणून तो चांगदेव, चांगदेव महाराज अधिकारी होते, श्रेष्ठ होते, योगी होते. 1400 वर्ष योगात घातले ना, असं उतार केला.
अहंकार झाला, ज्ञान मार्ग बंद झाला, सद्गुरूकडे गेले नाही, मीच मोठा समजलं म्हणून वाया गेले. मुक्त व्हायला गुरु केला. अरे साहेब, मग मुक्त व्हायला गुरु केला आणि मुक्त व्हायला 65 वयामध्ये चांगले वयात ज्ञान दिलं आणि त्या ज्ञानामध्ये चांगले मुक्त झाले. पुन्हा चांगले मुक्त व्हायला सोडून माऊल सोडले नाही, सतत त्यांच्या सोबत राहिले, सतत 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 सतत. अजून त्यांचं 1400 वर्ष वय आणि मुक्ताबाईची मुकली होती. अधिकार मोठा आहे. आता काल विठ्ठल भांडे भांडले की नाही होते ना. तू ये आता, तुला ओळखीलं, तुझ्यासाठी आयुष्य दिलं, सगळं काय केलं, तुला शोध जगली. आता लांब जाऊ नको, तिथून बाहेर निघू नको, तुझं ऐक्य झाले, माझी परीक्षा घेऊ नको. बस झालं आता, ऐकावंच लागतं त्याला. पण फक्त सांगितले ते काय नाही म्हणून एवढी आपली पावर असावी. त्यांना आपल्याला बघून हसावंच. आला का माझ्याकडं, हा तुझ्याशिवाय कोण आहे मला, तुझा विन माझा कोण पाहे आता, तुझं विन माझा कोण आहे आता, सांग रे अनंता माय बाबा, सांग रे अनंता माय बाबा, कुणावारी सत्ता, कुणावारी सत्ता, करुणारायण, कुणावारी सत्ता, करुणारायण, कुणावारी सत्ता, करुणारायण. मायेविन पाना कोण पाजे, मायेविन पाना कोण पाजे, तुझा विन माझा कोण आहे आता, तुझं विन माझा कोण आहे आता, सांग रे अनंता माय बाबा, सांग रे अनंता माय बाबा. कोणी तुझ्याशिवाय? आता तू जगतावलास, बाकी माग सारले. तुलाच मी मागणारे, तुलाच मी बघणारे, तुझ्यात मी एक होणारे, तुला प्राप्त करणारे, तुझी ओळख करून घेणारे, तुझ्यामध्ये मनाला समर्पित करणारे, तू मला जवळ घेणारे, संसारी लाच मारणारे आणि तू मला जवळ घेणारे, म्हणून माझा मायबाप आहेस. हे मायबाप जगा सोडून गेले, तू मायबाप संत रूपाने समोर आले, म्हणून मला तूच एक उरला, बाकी सगळे सरले. करण्याचा भाव जेव्हा प्रगट होतो तर बुद्धीला संतत्व येतो, अंतःकरण विक्षेप भस्म होतो, त्याचा अधिकार आहे, पावन करतात. गंगा जगाचं पाप आत घेते आणि साधीची वाट पाहते. थोडा कुठे गेले गंगाचं मुक्तार महत्व आहे. संताचा बोध एवढा छान आहे आणि ही 65 महान आहे. ते उत्तम ज्ञान आहे आणि मी कोण हे कळणं फार कठीण आहे. बुद्धीला मी कोण कळतच नाही आणि कळायला निश्चय होतच नाही. पुन्हा देहाकडे कशाची बुद्धी. परमात्मा मी आहे संतांच्या संगतीमध्ये आत्मत्वाची प्रतीती ती देहबुद्धी निघून जाते, आवरण संपून जातं, मन विक्षेप बाजूला होतो आणि संतांचा बोध हृदयात नांदतो. तेव्हा मनाला तो परमात्मा आकर्षित होतो आणि तेव्हा तो तिथं बुद्धीमध्ये प्रवेश करतो. दोघांचा संगम होतो, जीव शिव एकत्र येतात. तेव्हा त्या ईश्वराची ओळख होती आणि दोघांचा ऐक्य होत साधूच्या संगतीमुळे.
उगाच्या संपत्तीमुळं, वेदाच्या शक्तीमुळं, हृदयाच्या पावनतेमुळं, संतांच्या कृपेमुळं अंतःकरणामध्ये पांडुरंग प्रगट होतो. तो ज्ञानी महात्मा पांडुरंग पांडुरंग होतो. म्हणून साठविला हरी हृदय मंदिरी. हृदयामध्ये हरीला साठवावं, मन भगवंताकडे पाठवावं, अज्ञानाला आठवावं आणि आपण त्या ईश्वराच्या संघात आपण जीवन जगावं. तोच मी आहे असा बोध घ्यावा, मी तिथे नाही असा निश्चय व्हावा. ज्ञान संपवावं, वृत्तीने शांत व्हावं, विचारा सोडून द्यावं, विवेकाने जगावं, प्रभुरातीनं बघावं, विवेकात जगावं, तुला बघावं, प्रभूच्या संगतीत एक व्हावं, देहाला आधी सोडून द्यावं, प्रारब्ध यम याच्यात द्यावं. मग तू त्याने माझ्या असं ज्ञान देणार पण जग त्या अंतरंगात येतच नाही. अंतरंगामध्ये भूत आला ते संपतच नाही. अति पाप तेव्हा संसार आहे, अति मोह तेव्हा विषय आहे आणि अति अज्ञान तेव्हा जीव भाव आहे. किती भेट व्हायची ती ठरवलं ना. अति अज्ञान तेव्हा देहभाव, अति ज्ञान ब्रह्मभाव, अति पाप अति दुःख, अति पुण्य अति सुख. पण भौतिक, पण वेदांत शास्त्राचं सुख म्हणायला नित्यशे सुख आहे. ते अति ते पुण्य असतं, ते पुण्य निष्काम साठा असतो. निष्काम पुण्याचा साठा तो इकडं वेदांताकडे येतो. सकाम पुण्याचा साठा तो संसारात सुख बघतो. 5 लेकरं, 5 पोरी, 5 गाड्या, 50 बंगले ते देऊन टाकतो, तोंडावर फेकतो. ते होतं घे, तू पुण्य करतो, तोंडावर फेकलं. दुकानात गेला, दुकानदाराने पट्टी केली, त्याने माल दिला, ह्याने पैसे दिले, हिसाब बराबर. काय उरलं? तुम्ही कर्म केले, पुण्य केले, तुम्हाला भोगायला आले, बघून तर कळाला. त्याने भोग दिला का त्याने तुम्हाला जवळ घेतलं? नालायक जगात नालायक. म्हणून बहिरंगाला बघून मस्त सरकत आहे आमचं. आणि चांगल्या लोक लुटते, ओळे बापडे श्रीमंत असे नालेले श्रद्धे त्यांच्याकडे गेलेले त्यांच्या मुंडके कापते. नाही तिथं पैसाच लागत नाही. सांगा तुम्ही माझ्या 7 वर्ष किती पैसे लुटते नाही. तिथं अशाच नाही, तिथं मोक्ष आहे, जिथं वास नाही तिथं पाप आहे. ते फक्त घ्यायसाठीच येतो, द्यायचा काहीच येत नाही. कारण वाणीत वैराग्य नाही तर वाणी बोलतच नाही. सरस्वती तिथे येतच नाही, त्यांना मोक्ष देता येतच नाही. तुमचं अज्ञान जातच नाही, तुम्हाला मी कोण कळतच नाही. इतकं आडून आमचा उपयोगच नाही. कोण ऐकतो? भूत नाही वळावं, पाप पुण्य जळावं आणि त्या सत्य पदावर यावं, असं देहाला सोडून द्यावं, आत्मचिंतन घ्यावं, त्या आयुष्यापुढे ब्रह्म व्हावं. कुठं करतो? हा गुरुजींचा आहे. गुरुजींनी वेदांताची गंगा महाराष्ट्रात म्हणून पंचकर्णापासून ते अमृत अनुभवापर्यंत यावं आपण. पिंडली त्याला नारेगावला पत्र पडतं, तुला काय जीवन आपल्यासाठी केलं मोठ्या त्याला शिकवलं का तो हट तिकडं काय म्हणतो आपलं सगळं दिलं सगळं तुला आपलं धन आपण लोकांना काय द्यायचं? आपले श्वास लोकांना का मात घालायचे? तुम्ही सांगा. आम्हाला हे शिकवलंय की उठले सत्संग शास्त्र शिका, अनुभवात जगा आणि भेदाला त्यागा, अभेदात वागा. भेदाला त्यागा, अभेदात वागा. कारण जेव्हा अभेद होतो तर ज्ञानी महात्म्याला भक्ती पण भेदातच आहे. भक्ती कशात आहे? भेदात आहे. पण नंतर ज्ञान त्यांचा उगम तिथूनच आहे. म्हणून भक्तीला आधी बी जागा आहे आणि ज्ञानानंतर बी जागा आहे. तिला प्रणामच आहे भक्तीला. भक्ती ते नमना. आता आपला विषय की चांगले ना जो जे आणि जी तिने शिकवलं. जो परमात्मा, जी माया म्हणजे जगत. आता तिने तुम्हाला 2 मिनिटं बोलते आणि विषयावर येते. जे जगत दाखवतो ती माया आहे आणि भगवंत दाखवतात ते संत आहे. भगवंताला दाखवणारे संत आहे.
जगत दाखवणारी माया. संताकडे गेले की माया मरती आणि जगताकडे गेले की जीव मरतो. मोहात वासनेत दुःखातच मरतो की ते. मग संत मायेला मारतात, जीवाला तारतात. माया जीवाला हातात घेतली आणि भगवंताकडे जायचा रस्ता थांबवून टाकते, ईश्वराला झाकून टाकते, जगताकडे नेती आणि वासना तयार होती, बुद्धी भ्रमिष्ट होती, देहाचा संबंध माया करून देते आणि भगवंताची ओळख ती बंद करते. त्याचं नाव माया. ब्रह्मविद्येने ती कशालाच मरत नाही मारत. कशाला काय लागतं हे कळावं. नामाला पवित्र व्हावं, ज्ञानानं मुक्त व्हावं आणि विठ्ठलाचं भक्त व्हावं. त्याला ओळखून बघत, ओळखच नाही भक्त कसं. तो कसा आहे, तो कुठे आहे, तो काय करते, त्याचं कार्य काय, ते सुख देतो का, दुःख घेतो का. हा, दुःख हरण करतो आपलं, सुख सतत देतो, त्याच्या हृदयात येतो, त्याला सांभाळतो, त्याच्या मुखातून वेदना बाहेर काढतो. पाडवे कनवाळवे दयाळवे, तो काय साधारण नाहीये. पण जशी भावना तशी पूर्वी नारायण. ओळखत नाही ते म्हणते कुठे सर्व दाखवू. तुम्ही ओळखायचे म्हणून जातच नाही, हे मला दे ते मला दे. आणि जेव्हा तुम्ही त्याला म्हणलं नाही तू पुढे सांग बरं खर्रा, परमात्मा तो कसा आहे, जड आहे का चित आहे, अनेक आहे का एक आहे, व्यापक आहे का परिचित, सर्वज्ञ आहे का अल्पज्ञ, नित्य आहे का अनित्य. तो कशाने लपला, त्याला कोणी झाकले, मस्त प्रश्न आहे. त्याला कोण झाकले, भिन्न कोणीच नाही, झाकणार कोण, कसे झाकले, का झाकले, तुम्हाला माहिती बोललो प्रश्न सगळे. का झाकले, कुणी झाकले. तुमचा जो जर असत नाही, सत आहे, जड नाही, चित आहे, सुखरूप नाही, सुखरूप आहे, परिचित नाही, व्यापक आहे, अनेक नाही, एक आहे, अल्पज्ञ नाही, सर्वज्ञ आहे, अनित्य नाही, नित्य आहे. तर मग त्याला कोणी आच्छादन केले, आवरण कोणी केलं आणि तो लपला असेल तर त्याला कोणी लपवलं. लपविणारा तो त्यापेक्षा मोठा, त्यावरून भिन्न दुसरा कोण, एक उत्तर खाली. हे मोठा प्रश्न आहे. आता ऐका, या सर्व प्रश्नाची उत्तरे देण्याकरता वेदांताचे अनेक ग्रंथ तयार झाले. याची उत्तर द्यायला बिलकुल अनेक ग्रंथ बनले. हा 65 नावाचा ग्रंथ प्राकृत आहे, पण त्यात वरील प्रश्नाचा उलगडा केला आहे. आता 65 ग्रंथ मराठी, पण ह्या लोकांना कळालं का प्रश्न नाही कळत. आवरण ह्याला माहितच नाही, आवरण आच्छादन, सर्वज्ञ, अल्पज्ञ, परिचिन्न, व्यापक हे शब्द कधी ऐकलेच नाही लोकांना. काय कळणार, भाषा मराठी पण कळत नाही. म्हणून फार वेदांत कठीण आहे, फार कठीण आहे. आपण तिकडे गेल्यावर सोपं आहे, पण तिकडे बुद्धी जातच नाही. तात्पुरती जाती, मंदिरात जाती, घरला येते, पुन्हा मन करते, पुन्हा रडती, पुन्हा नाचती, पुन्हा आपटती. तिथपर्यंत 2 मिनिटं शांत बघत त्याला, पुन्हा सुरू तिचा धंदा. त्याला बघून आला तर नीट होती, नीट होत नाही. आता गंभीर अर्थाने थोडक्यात शब्दात कसे बोलावे या ग्रंथातून ज्ञानेश्वर महाराजांनी शिकवले. गंभीर अर्थाने थोडक्यात कसे बोलावे हे या ग्रंथात ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या जगाला शिकवले. त्याचं नाव 65 ओव्या. जोचा जर अर्थ कळला तर त्याला आवरणच राहणार नाही. ते सुंदर आहे. जोचा जर अर्थ कळला नाही, कळला तर आवरण राहणार नाही. आता आपण चातुर्मास घेऊ कधी आजच्या मध्ये. जोचा जर अर्थ कळला तर त्याला आवरण राहणार नाही. आता जो म्हणजे तो म्हणजे आहे, आहे म्हणजे सत, आणि सत म्हणजे चित, चित म्हणजे आनंद. तिन्ही पदाने संयुक्त असलेला एक परमात्मा व्यापक आहे. तो नित्य आहे, सर्वांतर्यामी आहे. त्याचा टच होतो तेव्हा स्पर्श होतो आणि देहभाव संपतो.
अज्ञान विलय पावतं आणि परमात्मा प्रगट होतो. बुद्धीचा संगम होतो. महावाक्य आत जातं आणि साधूच्या कृपेने मन राम होतं आणि त्याला ते भोगतं. देहातून ते निघतं आणि रामामध्ये पोचतं आणि रामरूप बनतं ते संतामुळं, महावाक्याच्या ज्ञानामुळं. तत्त्वम असी ह्या चिंतनाच्या बोधानं मन रामाकडे जातं, देहात थांबत नाही. देहाचा व्यवहार झाला तर तो बाधित असतो. जगत दिसलं तरी खोटं असतं. दुःख झालं तर निवड ते मिथ्या असतं. मिथ्या सत्य नाही, दुःख नाही. जगत मिथ्या, जगातलं दुःख मिथ्याच, सत्य कुठलं? व्यवहार मिथ्याच आहे त्याचा. ते रडो का हसो का नाचो का बोलो सब मिथ्या. म्हणून तो आपल्या महिमेत असतो, सत्पदावर असतो. असो देहावर नसतो. मृत्यूचा बाध असतो, विकाराचा नाश असतो, आकार संपलेला असतो आणि परमात्मा बुद्धीने गाठलेला असतो. प्रपंच तुटलेला असतो, संशय मिटलेला असतो, असे कळालेला असतो, विषय टाकलेला असतो आणि त्या ठिकाणी परमात्म्याचे स्पंदन, त्याचे स्पर्श त्याने भोगलेला असतो. देहाचा स्पर्श बघून हा त्रिपुटीचा संबंध आहे आणि परमात्म्याचा स्पर्श बघून हा वेदाचा संबंध आहे. मोक्षाचा भावार्थ म्हणजे परमात्म्याचा स्पर्श. हा 65 नावाचा ग्रंथ प्राकृत पण मी आवडीच्या पठणाचा उलगडा केला आहे. अर्थ गंभीर अर्थाने थोडक्या शब्दात कसे बोलावे हे माऊली सांगितलं. गंभीर अर्थ आणि थोडक्यात कसे बोलायचं त्याचं नाव 65. आता ऐका. गंभीर अर्थात थोडक्यात या ग्रंथातून ज्ञानेश्वर महाराजांनी शिकविले आहे. जो चा जर अर्थ कळला तर त्याला आवरण राहणार नाही. इथपर्यंत जो चा अर्थ कळला तर आवरण राहणार नाही. आता जो म्हणजे परमात्मा अर्थ कसा आहे हे सांगतात. त्याच्यात लिहिलेलं नाहीये, तुम्हाला मी सांगते बेटा. पण तुम्ही लोक नवीन आहेत, 65 आत्ताच ऐकताय. अर्थ कळला तर जो चा अर्थ कळला तर त्या बुद्धीला, त्या जीवात्म्याला आवरणातून बाहेर निघता येतं. आवरण राहतच नाही. मग जो म्हणजे करे काय, देह का, ईश्वर का, साकार मूर्ती का, नाही. जो म्हणजे जो खरा अस्तित्व रूपाने जगात व्यापक सत्तेनं आनंदाच्या स्थितीला जो प्रगट झाला, अप्रगट आहे. अप्रगट आहे. भाभी चिंतन असं सांगावं की मन देहात मोठावं. असं एकदा वाचावं, पुन्हा म्हणूच नाही. एकदा असा ग्रंथ कळला पुन्हा खाली बघूच नाही. अशी स्थिती असावी आपली. एक धमक असावी ज्ञानाची. बाकी समजा कशी धमक असते. जो म्हणजे कोण, जो कुठं असतो, जो अंतर्यामी प्रत्येक हृदयाच्या अंतःकरणाच्या आत विराजमान असतो. पहिलं उत्तर. जो परमात्मा व्यापक आहे पण व्यक्तीच्या अंतःकरणाच्या मध्ये तो सर्व बुद्धीला आधार बनलेला तो निर्विकार परमात्मा तुमच्या सोबत सदा असतो. पण तुम्ही देहासोबत असतात. मग तुम्हाला जो कळाला नाही, देह कळाला. कळालं? साध्या आवाजात उत्तर. म्हणून ज्याला जो कळतो त्याला आवरण आहे. आता जो कसा आहे, अंतर्यामी एक रूप आहे त्याचं, दुसरं व्यापक रूप आहे. त्याच्याशिवाय जगतात कुणीच राहू शकत नाही. आणि जो दिसतो तो जो नाही, ज्याच्यावर जगत वाचतो तो जो वाचून नाही. जो आधार बनतो जगताला तो आपल्या त्याच्यावर प्रगट होतो पण त्याला ते काही माहित नसत. ज्याच्या सत्तेवर भासत, जिच्या मुळे भासत, जी उत्पन्न करते जी, पण जो मुळ आणि जो वर करते ती माया त्याची सत्ता घेते आणि दोघं एकत्र होतात. माया आणि ती शक्ती. आणि मग नंतर ही जगताची प्रतीती, नंतर जीवा शिवाची उत्पत्ती आणि नंतर बुद्धीमध्ये भ्रांती. या 4 गोष्टी प्रती. मला सांग प्रेरणा. नंतर जीवा शिवाची उत्पत्ती, नंतर बुद्धीला भ्रांती, नंतर देहाची आणि अज्ञानाची स्थिती आणि दुःखाची प्राप्ती, जन्म मरणाची लागलेली सगळे तुमच्या भाग लागली भनभन. हॅलो प्रेरणा. जगताची उत्पत्ती, जीव शिवाची उत्पत्ती, माया तो म्हणजे जो परमात्मा आणि ते जगत. म्हणजे हे 3 सत्ता आहेत खऱ्या, जे दिसणाऱ्या तुम्हाला भासणाऱ्या. भासणारी सत्ता म्हणजे माया आणि जगत आहे. आणि असा सत्ता म्हणजे जो आहे. आणि जो हा झाकलेला आहे तिनं आणि दाखवलं जगत. मग जो परमात्मा तिनं आच्छादन केला कुणी माया आणि दाखवलं जगताला. मग बुद्धी दाखवते जगताकडे जाते.
पण संत जगात भगवंताला दाखवतात आणि माया जगत चालला. हे तुम्हाला कळत. ही भाषा कुठे ऐकायला मिळत नाही, माहिती का? मायेने जगताला दाखवलं, बुद्धी तिकडे गेली. संतानं परमात्म्याला दाखवलं, बुद्धी तिकडे गेली. बोधानं बुद्धी परमात्म्याकडे जाते, वेदाच्या बोधानं. बाकीच्या बोधानं नाही ना. वेदाच्या बोधानं, गीतेच्या ज्ञानानं, ओवीच्या शक्तीनं, संताच्या संगतीनं, महावाक्याच्या परानं बुद्धी भगवंतामध्ये जाऊन विराजमान होती. आवरणातून बाहेर येते, सद्गुरुनाथाच्या कृपेनं मुक्त होती, आत्मसत्तेमध्ये प्राप्त होती, देहातून भिन्न होती आणि अलिप्त दशा तिला अवगत होती. लिप्त कधी व्यवहारात होत नाही. अलिप्त म्हणजे संबंध देहाचा, लिप्त म्हणजे संबंध भगवंताचा. संबंध होता. अलिप्त म्हणजे संबंध होता, लिप्त म्हणजे संबंध होता आणि अलिप्त म्हणजे संबंध मोठा. जेव्हा बुद्धी अलिप्त होती, देहातून, विषयातून, इंद्रियातून, नात्यातून, भोगातून, वासनेतून, जगतातून, प्रेमातून होत्या, अलिप्त होती, तर भगवंतात लिप्त होती, एकाकार होती, अभिन्न होती, तत्वनिष्ठ होती आणि भगवंतामध्ये एकरूप होती. तिला कोणा देह माहित नाही, जगत माहित नाही, जन्म माहित नाही, दुःख माहित नाही, सुख माहित नाही. ती सुखरूप असा तुझ्या कोण सांगा, माझ्या पांडुरंगा साधी काढू देही पंढरी आत्मा पांडुरंगा. इथं ब्रह्मन बस. देही पंढरी आत्मा पांडुरंगा. शब्द पाठ करणं वेगळं, शब्द कळणं. पाठ करून 10,000 लोक बोलतील. भक्ती आहे म्हणून कशाला बोलावं, कुठे बोलावं, का बोलावं, का बोला, हे सगळं करा. देह विठ्ठल विठ्ठल झाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला. छान वाटू लागलं. झाली त्याला त्याची प्राप्ती झाली, त्याचं आवरण लागलं. मग जगाची ओळख होणं आवरण घट्ट झालं आणि जवळची ओळख झाली, आवरण निघून गेलं. आता तो म्हणजे परमात्मा नित्य एकही विभूय व्यापक आनंद रूप आहे, सदा आपल्या संबंधित. त्याचा संबंध होत नाही म्हणून आवरण आहे, त्या संबंधाला आवरण संपलं. आवरणातून बुद्धी बाहेर येते, परमात्म्यामध्ये स्थिती होती, पांडुरंग होती आणि त्या आत्मचैतन्यामध्ये तदाकार होती. तिथं ती वेगळून जाते, संपत्ती, ती बाहेर येत नाही. गंगा समुद्रात गेल्यावर ती बाहेर वाहत नाही, थांबणं वाहन थांबतं, तसं बुद्धीच्या देहाकडे थांबतात. सेम टू सेम. गंगा समुद्राकडे गेले की वाहन थांबतं, समुद्रामध्ये मिसळून जाते, ती गंगा पुन्हा बाहेर व्हायला शिल्लक उरत नाही, तिथं पाणी भिन्न राहत नाही. तसं बुद्धी भगवंता भिन्न होत नाही, ती देहाकडे येऊ शकत नाही, कारण ती अभिन्न झाली. गंगा समुद्राशी पाण्याची एक झाली, तिला वाहताच येत नाही. तिकडे तिकडे पाणीच आहे, तिकडे तिकडे तोच आहे, व्यवहार कुठे? अंतिम टप्पा आहे. हे कळणे, अंतिम भोग नाही. समरस होणे पांडुरंगाशी. ज्ञान महत्वाचे. भक्तीनंतर ज्ञानाचा उगम आहे, तिथे जीवाचे संगम आहे, त्याची ओळख नाही. एवढे संत महान होऊन गेले, पण पांडुरंगाला विसरले का? त्याच्या पायाला चुकले का? दर्शन सोडलं का? पंढरी सोडली का? दुसरं काय आवडलं का? तेव्हा माऊली, ज्ञानोबा, तुकोबा, गोरा कुंभार, नामदेव, जनाबाई सगळे यायचे ना वाडी सोबत. माऊली सुरुवात केली वारी दिंडीची. आणि जेव्हा सभा होती संताची, ते यायचे. हरिपाठ नंतर झालाय, ऐका आता कसं हरिपाठ. ते ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञान दिलं, जगाला मुक्तीचं दान दिलं, 6,000-9,000 रुपयाचं जगाला दान दिलं. हरिपाठ नव्हतं तोपर्यंत. पण जेव्हा नामदेवराव भगवंताने बोलायला माऊलीने बघितलं, मंदिरात प्रसंग घडला पंढरपूरच्या. माऊली नामदेव बोलायले देवाला, माऊली इथं उभा राहते. ते दोघं समोर ऐकायले. मग वेगळंच वाटलं, खूप आनंद झाला. पण हे आले की बोलणं थांबलं. माऊली आले, मला मुली का होऊन झाले तू आता बोलू लागले नामदेवाला. म्हणजे दुसऱ्या कोणताच कार्यक्रम कायच आहे सांग. पौर्णिमा कशा ठरली, द्वादश किंवा पौर्णिमा कशा दिवशी म्हणले नामदेव बोला, मला ऐकायचं. तुम्हाला हो ऐकू द्या ना
भगवंताचा संवाद. म्हणजे भक्तीचा जो रस आहे ते वैभव आहे. बघू द्या हरी कसा बोलतो तुम्ही कसे ऐकता, तुमच्या परिवार कसा बोलतो, बाहेर कसं येतो, जगाला ज्ञान होऊ द्या. हरिमुखे म्हणा, मग तेव्हा हरिपाठ सुरू केला. मग नामाचं महत्व वाढलं, ज्ञानाचं हृदयात चिंतन दडलं. नामाचं महत्व वाढलं आणि ज्ञानाचं चिंतन हृदयात दडलं. दोन्ही कार्य केले म्हणून हरिमुखे म्हणा. मग म्हणा म्हणले आधी जाणं होता का मग ताई. तुमची मज्जा केली तुम्ही चोट्या आणि काय पर्स द्या पुन्हा म्हणतात उद्या कुठे दिली. पण दिली तरी पर्स तसं मन दिलं त्यांनी हारा ओळखीला काय हारा नाही. हे माझं नाही, संबंध खरा नाही, त्याला प्रेम करणं बरं नाही, ह्याची चिंता करणं योग्य नाही. हे संबंध ठेवणं हे आपल्याला भगवंताकडे जाण्यासाठी हे आडबाला भाव आहे. आत्मभाव बघण्यासाठी देवा त्यागावाच लागतं, नामावर यावंच लागतं, ज्ञानात राहावंच लागतं, मी कोण कळावंच लागतं, आवरण टाकावंच लागतं, विवेकात जगावंच लागतं, वैराग्य भोगावंच लागतं आणि मोक्षाला साठी जगावंच जगावंच लागतं, वैराग्यात यावंच लागतं, देहाला सोडावंच लागतं आणि मोक्षात जगावंच लागतं. कारण कुठली आसक्ती नाही ईश्वराशिवाय कुठली त्याला ओळखीन मग बघन काय पुढचं. आसक्ती फक्त त्याच्या ओळखीची, त्याच्या प्राप्तीची, त्याच्या संबंधाची, कुणाच्या पांडुरंगाच्या. कारण तो आत आहे ना व्यापक रूपानं, तो समोर दिसतो साकार रूपानं, ते परब्रह्म आहे. पांडुरंगा आमचा परब्रह्म आहे. काही मागत नाही, हातात पॅक केले, जरा डोळे उघडून बघत त्याला. अक्कल नाही तुम्हाला आम्हाला. विटेवरी उभा कटेवरी हात, काय मौजेचा पंढरीनाथ. काय दिसते तुला कुठे बघ वाटते, पण कसं आहे लाखो लोकांना पायाजवळ घेते. मूर्ती ही मशीन नाही, ती चेकिंग नाही, ती पॅकिंग नाही. बसा बसा लोक आहेत की बसा बसा बाहेर. पैसे द्या नाही, तिकीट काढा नाही, तिकडं या. तुम्हाला द्यायचं तिकडं जा, द्यायला तिकडं, अज्ञान घ्यायला इकडं. तुम्ही ठिकाणी मी ते म्हणते द्यायला तिकडे, अज्ञान घ्यायला इथं बसलं म्हणते. इथं आलं की अज्ञान राहतच नाही. कशी नाचत लोक काय काय तुझं माझं पगड जाती एकत्र. तू नाही मी नाही असं नाही कट्टा नाही श्रीमत नाही गरीब नाही माऊली माऊली माऊली. आता बघून बघून चित्त मुरलं मित्र रडत होते त्या लोकांना बघू बघू कसं जावं. श्रीमंताच्या जवळ जात जाऊन अज्ञान माफ करते तुमच्या वासना, तुम्हाला चित्त भगवंताकडे देते, तुम्हाला ब्रह्मभाव ब्रह्मज्ञान देते आणि तुम्हाला मुक्त जगत आणते. मग काम संपलं. बाबा राम राम, दादा राम राम. पण ढकलीत नाहीत, आप्पा आपे म्हणत नाहीत, त्याचा द्वेष करत नाही. सगळ्या ठिकाणी समभाव. श्रीमंती की गरबिया देहाचं कोणाला भान नाही, केवळ आत्मज्ञान आहे. सगळ्या एक प्रमाणे बघा, काहीतरी काढून राहत नाही. जो म्हणजे परमात्मा, जो म्हणजे ईश्वर आहे, जो म्हणजे विठ्ठल आहे, कळणं म्हणजे त्याचं रूप आहे, त्याची सत्ता व्यापक आहे, त्याचं रूप आनंद आहे, तो आपल्याशी अभिन्न आहे, ते आपल्यावर भिन्न आहे. आपण भिन्नाशी प्रेम करतो, अभिनयात सोडून देतो, अज्ञानात येतो, देहभावात राहतो, जगताला पाहतो, विशेष सुखाकडे जातो, सुख दुःख बघतो आणि परमात्म्याला सोडून जगतो. आपल्याला भ्रमिष्ट परमात्मा
भगवंत तू भरमिष्ठ असं म्हणतो. मग गीता सांगतो. आता गीता आपण थोडं नाश्ता करून ड्रायव्हराला ब्रेक देऊ. पंढरीनाथ भगवान की जय.